नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तलाठी मेगा भरती याबद्दलचा अपडेट्स हे वेळोवेळी आपण आपल्या चॅनलला टाकत असतो. त्याबद्दलचाच एक अपडेट इथे आलेला आहे. तर काय आहे अपडेट याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. महाभूमी.gov.in या पोर्टलवर गेल्यानंतर तलाठीचा रिझल्ट लागला आहे म्हणून सगळीकडे हे वातावरण इथे झालेलं आहे. पण आपण तलाठी भरतीच्या या वेबसाईटवर आणि रिक्रुटमेंटच्या या टॅबवर गेल्यानंतर इथे तुम्हाला लक्षात येईल की लँड रेकॉर्ड रिक्रुटमेंट 2021 याबद्दलचे रिझल्ट्स हे इथे प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. आणि त्याच खाली सरळ सेवा भरती प्रसिद्ध पत्रक हे त्याबद्दलचे दिलेले आहेत. तर कुठलेही तुम्ही रिझल्ट हा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे डेट त्या एक्झामची बघायला भेटणार आहे. तर आपण एक डाउनलोड केलेलं आहे अमरावती डिव्हिजनचं, तर त्याबद्दलचं अपडेट आपण बघूयात. महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख यांचा गट क संवर्गातील सरळ सेवा रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात 2021 या पत्रात म्हटलेलंच आहे. जाहिरात 2021चे हे अपडेट इथे आलेले आहेत. तर अमरावती विभागाचं आपण हे बघत आहोत. तर इथे बघा, उपसंचालक भूमी अभिलेख अमरावती प्रदेश अमरावती यांच्या अधीनस्थ विभागातील गट क पद समूह 4 भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामे प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेस कम्प्युटर बेस्ड टेस्ट उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणक्रमाने निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहेत. तर इथे एक्झामची डेट त्यांनी दिलेली आहे 28 नोव्हेंबर 2022 आहे आणि 30 नोव्हेंबर 2022 आहे. तसेच अमरावती विभागातील जाहिरातीत नमूद पदे व सद्यस्थितीत पद भरती कामे उपलब्ध पदांचा तपशील देखील यासोबत स्वतंत्र तक्त्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. सदर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक जात प्रवर्ग निहाय निवड सूची तयार करून पुढील आठवड्यात महाभूमी.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच निवड सूचीसोबत पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येतील. निवड सूचीत समाविष्ट उमेदवाराला त्याने परीक्षेसाठी अर्जात नोंदविलेल्या ईमेल ID आणि भ्रमणध्वनी क्रमांकावर अवगत करण्यात येईल असे नोंद घ्यावी. तर त्यांना त्यांचा मोबाईल नंबर आणि यावर हे डिटेल्स दिले जाणार आहेत. तर इथे बघा, टोटल 200 पैकी 178चं इथे मेरिट लागलेलं आहे. अपूर्वा रामदेव लकडे यांचं, रामेश्वर लकडे, तर यांचं 178चं आहे. तर इथे हे अमरावती डिव्हिजनचा रिझल्ट आपण बघतोय. तर टोटल विद्यार्थ्यांची जर आपण संख्या बघितली तर ह्या लिस्टमध्ये 3227 विद्यार्थ्यांचं नाव इथे या लिस्टमध्ये आहे. सिलेक्शनची लिस्ट ही वेगळी लागणार आहे. ॲडमधील जे पदं होते तर ते पदं इथे त्यांनी दिलेले आहेत. एकूण 13 पदे हे जातीसाठी होत्यात. जमातीसाठी एकूण 20 पदे होते. विजासाठी एकूण 2 पदे होते. भजबसाठी टोटल 6 पदे होते. भजकसाठी टोटल 2 पदे होते. भजडसाठी टोटल 3 पदे होते. विमाप्रसाठी टोटल 2 पदे होते. प्रत्येक कास्ट वाईज इथे ते पदांचं सेपरेशन इथे दिलेलं आहे. मूळ जाहिरात नमूद पदे म्हणजे दिनांक 9/12/2021 रोजी प्रसिद्ध जाहिरातीतील नमूद पदे ही आहेत. सद्यस्थितीत पदभरती कामे उपलब्ध पदे म्हणजे वित्त विभागाकडील शासन निर्णय 31/10/2022 नुसारची उपलब्ध पदे आहेत. आणि निवड सूचीतील आवश्यक संख्या म्हणजे सामान्य प्रशासन विभागातील
4/5/2022 रोजीच्या शासन निर्णयानुसारची आवश्यक पदे अशा पद्धतीने त्यांनी इथे पदांबद्दलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो लक्षात घ्यायचं 2021चा हा रिझल्ट लागलेला आहे तलाठी भरतीचा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस एक्झाम दिलेले असेल ते विद्यार्थी त्यांचं नाव या लिस्टमध्ये शोधू शकतात. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही प्रॉब्लेम्स असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहू शकतात. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.